शिफ्ट स्वस्त आणि सुरक्षित रुग्ण हस्तांतरण प्रणाली आपण बघणार आहोत. आणि ही डेव्हलप केली इंडिया बिल्डाथॉन म्हणजे विकसित भारत बिल्डाथॉन 2025 साठी, इनोव्हेशन फॉर ह्युमॅनिटी. त्याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे किंवा समस्या काय आहे? रुग्णाला बेडवरून स्ट्रेचरवर हलवताना वेदना आणि अस्वस्थता जाणवते. अपघात होण्याची शक्यता आहे. जास्त मानवी श्रम आणि वेळ लागतो. सुरक्षित, सोयीस्कर आणि स्वस्त उपायांची अजूनही गरज आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा सरकारी रुग्णालयांमध्ये पेशंट भरपूर येत असतात आणि अशा वेळेस आपण म्हणूयात की मानवी मदतीची, सहकार्याची खूप गरज असते आणि त्या लोकांवर खूप ताण असतो. आणि शिवाय पेशंटचे नातेवाईक सुद्धा वेळेत उपलब्ध होत नाहीत किंवा पुरेसे नसतात. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेच खूप व्यस्त झालेले आहेत. मग अशा वेळेस त्या रुग्णाला किंवा त्या अपघात झालेल्या व्यक्तीला स्ट्रेचरवर यासाठी खूप मेहनत लागते आणि त्रासही होतो. तो त्रास अगदी जवळून पाहिल्यामुळे आम्ही हा प्रॉब्लेम निवडलेला आहे आणि त्यावर उपाय देण्याचा प्रयत्न करत आहोत. रुग्ण शिफ्टिंग प्रक्रिया सुरक्षित, वेदनारहित आणि सोपी करणे. उपकरण हलके, मजबूत व कमी किमतीत तयार करणे. ग्रामीण व शासकीय रुग्णालयांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्टे आहेत. यासाठी उपाय आम्ही काय केलेला आहे तर एक रोलिंग बेल्ट आणि किंवा बॉल रोलर्स वापरलेले आहेत. त्यासाठी मॅन्युअल किंवा बॅटरीनी ऑपरेट होईल असं आम्ही पाहत आहोत. मॅन्युअल ऑपरेट करण्याचाच आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. फोल्डेबल, स्वच्छ करता येणारे आणि ते पोर्टेबल असावे. सेन्सर व लॉकिंग मेकॅनिझम सुरक्षित असेल ते. आणि याचा अंदाजे खर्च 3,000 ते 5,000च असेल. म्हणजे आत्ता जे प्रस्तावित आहेत उपकरणे त्याच्या जवळजवळ 70% कमी खर्च या उपकरणाला लागणार आहे. यातली आपण थोडीशी माहिती बघूयात. अगदी हलकं आणि म्हणजे PVC पाईप वगैरेच वापरलेले आहेत आम्ही. रोलर बेल्ट किंवा कन्व्हेयर प्लेट वापरणार आहोत. कार्यप्रणाली हाताने किंवा मग लो पॉवर मोटरचा वापर करूनही करू शकतो. आणि साईड लॉक असेल, त्याला स्पीड कंट्रोल असेल, अँटी स्लिप सरफेस असेल की पेशंट घसरून पडू नयेत किंवा ते लॉक ओपन झालं तर ते बेड आदळू नये. शिफ्टिंगचं जे आपण काही बनवलेलं आहे ते अगदी कमी, आपल्याला जेवढ्या स्पीडमध्ये आहे तेवढ्या स्पीडमध्ये चालवता यावं. आणि यासाठी 12 व्होल्टची DC रिचार्जेबल बॅटरी वापरण्यात येणार आहे. अगदी आता जे आम्ही ट्राय करतो ते मॅन्युअलसाठी ट्राय करतोय आणि बॅटरीचा असेल तर आणखी सोपं जाईल म्हणून बॅटरीचाही प्रयत्न चालू आहे. अपेक्षित परिणाम: रुग्णाचे सुरक्षित आणि वेदनारहित हस्तांतरण होईल. कर्मचाऱ्यांचा शारीरिक ताण कमी होईल. वेळेची बचत, कार्यक्षमता वाढेल. ग्रामीण भागासाठी परवडणारा उपाय देणार आहोत आम्ही. आता नवोन्मेषमध्ये काय आहे याचं, तर महागड्या हॉस्पिटल सिस्टीमच्या तुलनेमध्ये खर्च खूपच कमी होतोय. बनवण्याचा खर्च तर 70% कमी आहे. मेक इन इंडिया या संकल्पना लक्षात घेऊन आम्ही ते विकसित करतोय. हे पर्यावरणपूरक आहे, दुरुस्ती योग्य आहे आणि वापर रुग्णालय, आरोग्य केंद्र, ॲम्ब्युलन्स, वृद्धाश्रम सर्वच ठिकाणी करता येईल. सेफशीट हे उपकरण रुग्णसेवेला सुरक्षितता, सुलभता आणि मानवी स्पर्श देणारे नाविन्यपूर्ण पाऊल आहे. हे डेव्हलप इंडिया बिल्डाथॉनच्या इनोव्हेशन फॉर ह्युमॅनिटी या ध्येयाशी सुसंगत आहे. तर आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आम्ही हे आणावं. त्या संदर्भात काही रेखाटणं आणि ते कसं काम करेल याचं सुद्धा विश्लेषण पुढे दिलेलं आहे.